चला सेकंड नंबरचा क्वेश्चन काय सांगतात, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. ठीक आहे, काय काय काढले त्या दिले ऑप्शन मध्ये बघा. 1 आणि 2 बरोबर आहे, 2 आणि 3 बरोबर आहे, सगळे 3 स्टेटमेंट बरोबर आहे, फक्त ओनली 1 and 3 स्टेटमेंट करेक्ट आहे. मग आता एक एक चेकआउट करायचं. ठीक आहे, चला पहिला, द डायमीटर ऑफ द थ्रेड म्हणजे दोरी इज नॉट स्मॉल, इज अ सो स्मॉल, खूप स्मॉल आहे. इट कॅन नॉट बी मेजर्ड युजिंग अ मीटर स्केल. मीटर स्केल मोजता येईल का स्केल? वायरची थिकनेस मेजर करण्यासाठी आपण काय यूज केलं होतं, स्क्रू गेज यूज केलं होतं ना. मग आपल्या दोरीचं एकदम असेल बारीक तर यूज करता येणार आहे का? नाही. म्हणजे पहिलं स्टेटमेंट कसं आहे, बरोबर आहे. कॅन नॉट बोलले ना ते, मोजू शकत नाही म्हणजे काय, बरोबर आहे. नंतर बघा, इन स्क्रू गेज द लिस्ट काउंट डिक्रीजेस ऑन द इन्क्रीजिंग द नंबर ऑफ डिव्हिजन्स ऑन द सर्क्युलर स्केल. मला सांगा लिस्ट काउंटचा फॉर्म्युला जो आहे, लिस्ट काउंटचा फॉर्म्युला काय? लिस्ट काउंटचा फॉर्म्युला काय? सर्क्युलर याच्यामध्ये पिच अपॉन नंबर ऑफ सीएसआर. आणि तेच म्हणतात नंबर ऑफ, जर मी सीएसआर वाढवला, नंबर ऑफ काय केलं, ए जर वाढवलं, डिनॉमिनेटर काय झाला, वाढला, ओव्हरऑल फ्रॅक्शन काय करेल, कमी करेल ना. ओव्हरऑल फ्रॅक्शन काय करेल, कमी करेल. म्हणजे लिस्ट काउंट काय केलं त्यांनी, कमी केलं. मग आता काय म्हणतं बघा, इन स्क्रू गेज द लिस्ट काउंट डिक्रीज होतंय ना. जर एन जर वाढला तर लिस्ट काउंट काय होतंय, कमी होतोय. म्हणजे हे स्टेटमेंट पण काय झालं, बरोबर झालं. कळालं का? नेक्स्ट तिसरं बघा, ए लार्ज नंबर ऑफ ऑब्झर्वेशन से 100 will be gives more reliable results than smaller number of observation. हे स्टेटमेंट काय रॉंग आहे. मी आपण शिकलो होतं ना, रॅन्डम एरर जो होता, रॅन्डम एरर इज काय होता, नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इंटू नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इंटू रिडिंग्स. जेवढे जास्त रिडिंग्स घेणार आहे तेवढे एरर काय होणार आहे, कमी होत जाणार आहे. आणि याच्यामध्ये काय देतं बघ बरं, जेवढे जास्त रिडिंग्स घेणार तेवढे एरर काय होणार, कमी होणार. इथं काय म्हणतात, लार्ज नंबर ऑफ जर मी रिडिंग घेतले तर मला मोर रिलायबल रिझल्ट भेटतो. हा बरोबर आहे. हे पण स्टेटमेंट कसं आहे, बरोबर. सी पण कसं आहे स्टेटमेंट, बरोबर. स्मॉलला काय भेटेल, स्मॉल भेटेल, असं त्यांचं म्हणणं आहे. कळालं का? एरर घ्या. अरे मॅडम झालंय.